आपल्याच गावचे मोबाईल त्या माझ्या मित्राची गोष्ट सांगू का? कुठल्या? त्या त्याने गपकन ठेवली होती. हाऊस मिटली माझी. मिटली ना हाऊस? का वाले हो दिमाग खराब झाला. तुला पाहिजे दिमाग खराब झालं होतं? नाही नाही मी म्हटलं तुम्ही चक्रा कशासाठी मारतात? मधूसाठी. मधूसाठी ना. आता तुम्ही बसा मी चक्रा मारतो. कशासाठी? मधूसाठी. माझं डोकं तापलं जास्त तापवू नको लागलं का? पहिलेच गरम सुरू आहे. थंडीमध्ये गरम राहत ये रे बापू वरती बरं तू ये वरती येणार रे हळूच येतो बाबा. ताराचंद जी माझे हातपाय काऊन दुखते? वाद झाला असेल. वातावरण बरोबर आहे ना त्याचं. असं म्हण ना वातावरण बरोबर. आपल्याजवळ औषध आहे ना त्याचं. हे औषध आहे आपल्याजवळ. तू एक काम कर. काय होऊन जाऊ दे. होऊन जाऊ देऊ. ठीक आहे वाजवा रे. लक्षात ला 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 ले ला 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 सिनेमाचं गाणं होतंय नाही माहित? मला माहित आहे. नालायक मालक मी तुम्हाला एक विचारू का? ती मधू तुम्हाला खूप आवडली का? अरे आवडली का म्हणून काय विचारतो? अरे आवडली म्हणून तर मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो. समजलं? लग्न लग्न आणि तुम्ही लग्न नाही करू शकत का रे मी? का नाही आता कुठे तुमची मिशी पिकायला लागली पकायला लागली. नुकतंच लग्नाचं वय झालंय तुमचं. हे होईना बा. याला देऊ का लाभ? थांबतो नाही मला आणखी तुम्ही असे किती लग्न करणार नाही? म्हणजे आधी तुमचे 6-6.5 लग्न झालेत म्हणून विचार. ताराचंद जी असं आहे. अरे बाबा मला काय अरे लग्न कोणाला करायचंय तो टाइमपास. हौस मिटली का दुसरी? खरंच मालक तुम्ही माणूस नाही आहात. राक्षस आहे का बे? बरोबर बोलला. ए नालाय का? हो तुम्ही कित्येक बायांची उद्धार करता. तुमची तर समाधी बांधायला पाहिजे. देऊळ बांधायला पाहिजे कसा सकट. पण मला खरोखर ती मधू तुमच्यासोबत लग्न करायला तयार होईल. जर तिला तिची अब्रू प्रिय नसेल तर नकार देईल. आणि तसाही तिचा भाऊ आहे ना रवी. तो केव्हा येणार रे कामी आपल्या? तो कुत्रा आहे रे कुत्रा. तुमच्यासारख्यांचा कुत्रा आहे तो असं म्हणालो. त्याला तुकडा दिलाच आहे. आता वाट आहे ती फक्त मुखडा घेऊन येण्याची. मुखडा? आपल्या घरात तरी एकही बाई नाही मग मुखडा कुणासाठी मागवलात? अरे मूर्खा माझ्यासाठी. म्हणजे आणि आता तुम्ही मुकळा घाललात. घाला छान दिसा. गोरे मुकळे पिकवणं कानाची. म्हणजे मधू मला वाटलं नाकातील मुकळा. मुकळा कसा काय? अरे हा नमस्कार साहेब नमस्कार. मला साहेब म्हणालात तुम्ही. हे मधू दादा इथे कशाला आणलंस मला? हे बघ मधू, अगं मला या विषयावर घरी काही बोलायचं नव्हतं. कारण आई बाबाने कधीच हो म्हटलं नसतं. मधू तुझ्या बाबतीत जे लोकांच्या मनात गुदगुज सुरू आहे तर त्यांचं बोलणं मला काही सहन होत नाही. तर तुझ्या चरित्रावर जर कोणी शिंतोडे उडवले तर मला पावत नाही. आणि म्हणून म्हणतो मधू, अगं चर्चा करणाऱ्यावर टोमणे मारणाऱ्या लोकांचे तुला जर तोंड बंद करायचे असतील, तुला लागला कलंक जर तुला पुसून काढायचा असेल किंवा तुझी गेलेली अब्रू जर तुला परत मिळवायची असेल तर तुझ्या समोर एकच पर्याय आहे. आणि तो पर्याय म्हणजे आपल्या या महाजन साहेबांसोबत तुझं लग्न. आणि या लग्नासाठी महाजन साहेब कधीही तयारीच आहेत. मधू मला फक्त तुझा होकार अपेक्षित आहे. खरं आहे दादा तुझं खरं आहे. माझी चुकीची शिक्षा तर मला भोगावीच लागेल. माझ्यामुळे तुला कशाला मनस्ताप? आणखी तू किती दिवस माझ्यासाठी कुवारा राहणार आहेस मला माहित आहे. बहिणीसाठी भाऊ जो काही निर्णय घेईल तो तिच्या भल्यासाठीच असेल. आणि यातच माझं सुख आहे असं जर तुला वाटत असेल ना
तर मी तुझ्या निर्णयाला विरोध करणार नाही. कदाचित हेच माझ्या नशिबी लिहिलं असेल. कदाचित हेच माझ्या नशिबी लिहिलं असेल. ताराच्या 2 पॅक बनव, एक माझ्यासाठी आणि एक रवीसाठी. हे पाहुणे हुशार आहेत. घ्या घ्या, आपलाच बापाचा माल आहे. आपला बापाचा माल आहे. रवी, ए रवी, मला वाटलं नाही एवढ्या सहजासहजी मधू लग्नाला तयार होईल म्हणून. का तयार होणार नाही महाजन साहेब? अहो ती आता एवढ्या मोठ्या वाड्याची मालकीण होत आहे आणि बहिणीला तर भावाचं ऐकावंच लागणार ना. अरे पण माझ्यावर खूप उपकार झाला रे बाबा. या एकट्या जीवाला आधार मिळाला. काय ताराच्या काय सांगता? नाही महाजन साहेब, तर तुम्ही काय आमच्यावर, कारण आमची इज्जत मान प्रतिष्ठा सगळं काही शाबूत ठेवलात ना. कामच आहे आमचं, कामच आहे. लोकांचा उद्धार करणे आमचं कामच असतं. काय ताराच्या नाही नाही नाही. नाही हो 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 हो. तसे तुझे वडील आमच्याकडे राब राब राबले तेव्हा एवढं करणं आलं. रवी, रवी काय झालं रे रवी? अरे हे मुद्दा पाणी देणार रे. पाणी पाणी दे त्याला. दारू फेक ती ग्लास मधली फेक लवकर. पाणी को चालू पाणी को पाणी. अरे काय झालं रवी? आधी मला थोडंसं चालवलं होतं. अरे तो ग्लास दिला रे डायरेक्ट काय टाकते. काही कळत नाही मला. घ्या घ्या, आणखी काय? नाही ठीक आहे असू दे. काय झालं म्हटलं? याआधी मला थोडंसं जाणवलं होतं, पण आज जरा जास्तच पोट दुखल्यासारखं वाटतं साहेब. काळजी घे बाबा. डॉक्टर अरे बा काळजी घ्या. डॉक्टर दवाखान्यात जा. जातो साहेब. आता कसं बरं वाटतं का तुला? बरं वाटतं साहेब. पुण्यवान माणसाने पाणी पाजलं साहेब. बरं वाटतं. येतो साहेब, येतो मी. असेच पुण्य करत राहा साहेब. पाहिजे ना? हो. थांब थांब थांब. येऊ नको तू. मी माझ्या गाडीवर सोडतो. हा तेच म्हटलं, मी माझ्या गाडीत सांगतो तुला. कोणती गाडी आहे तुझी? कायची आपली? हा? मूर्खा सायकल आहे तुझ्याजवळ, ती पंक्चर आहे मूर्खा. चल माझ्या गाडीत चल. मला आरामात या, आरामात या, मला आरामात या. आणि नाही आलं तरी चालेल. बेवळेसा आले अबे, किडे लागून सोडून मराल. आज पोट दुखलं, उद्या कोणकोणते अवयव दुखतील देव जाणे. चला, या माणसाचे कॅरेक्टर माहीत असून सुद्धा नालायक. त्या बिचारीच्या चुकीची एवढी मोठी तिला शिक्षा देते की का रक्तपिपासू वाघाच्या जेवढ्या पैशासाठी आणि दारूसाठी जाणून बुजून नरक्यातनं भोगायला सोडू शकतो. चला, आपली चुकी. अशा लोकांचे नको नको ते कामे करावे लागतात. देवा मला माफ कर बाबा. पण देवा, अशा लोकांना जन्माला घालून तुझी चूक. चल, आता तुझ्या हातून चूक झाली ते झाली. एकदा मी तुला माफ करतो. चूक करू नको. पुढच्या जन्मी 2 कुत्रे जास्त जन्माला घाल. पण हे असे कुत्रे नको. चला, कुत्रे ठेवायचे. कुत्र्यांच्या कुत्र्या ठेवायचे. आणि आमच्या मालक म्हणजे साधा सुद्धा कुत्रा नाही, सरकारी कुत्रा आहे. सरकारी कुत्रा. आमच्या मालकाचं कसं आहे? आमच्या मालकाचं असं आहे, जब भी कोई लड़की देखे आमचा कुत्रा भू भू बोले सुले सुले. हे सर्व ह्या प्रेममुळे घडत आहे. हा कशाला तरी माझ्या घरी राहत असेल देवजाने. हा किती समजवू याला, काही कळत नाही. महत्वाचं काम देतो सोडून आणि फालतूच्या कामामध्ये जास्त लक्ष घालतो. नको नको त्या गोष्टी यांना जिजूच्या सांगायला काय गरज आहे याला. आधीच यांचं डोकं म्हणजे विस्तवाची भट्टी. त्यात हा कोणत्या ना कोणत्या विषयाला घेऊन तेल होत असतो. कशाला माझ्या घरी राहत असेल देवजाने. आता येऊच द्या, येऊच दे. चांगलाच छंकावती याला ना, चांगलाच काय ताई? अरे मस्त दिसते पाटलीन बाई. काय ग, काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतोस मूर्ख? नको नको त्या गोष्टी तुझ्या जिजूला सांगायची काय गरज असते तुला? आता काय सांगितलं मी? लाज नाही वाटत काय सांगितलं म्हणून म्हणाला? हा विजय आणि परीचा फोटो तुझ्या जिजूला दाखवायची काय गरज होती तुला? काय गरज होती? बोला, तुम्ही मलाच बोला. याला म्हणतात उलट्या चोराच्या बुंबा. अगं ज्याचं करायला जावं भलं, तो म्हणते माझंच खरं. अगं मी तुमच्या घराण्याची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करतो, तर तू तुलाच मला बोलतोस. इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करतोस
जबरदस्ती घालवण्याचा. हे बघ प्रेम, तुला जर माझ्या घरी राहायचं असेल तर आपल्या कामाशी कान ठेव. नको त्या कामामध्ये नाक खुपसू नको स्वतःच. अच्छा, मग आपल्या परीला त्या भिकारड्याने फसवं कितपत योग्य वाटतं तुला? तुला कोणी सांगितलं तो तिला फसवत आहे? तुला कोणी सांगितलं? नाही, तो तिला फसवत नाही. उलट स्वतःची लायकी ओळखून स्वतःपासून दूर जाण्याचा सल्ला देत असतो तिला. आणि हीच वेळी त्याच्यावर एवढं प्रेम करते की त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. तू तरी काय करणार आहेस रे? मीच काय ते करणार आहे. कारण या प्रेममध्ये असं काय कमी आहे का की ती त्या भिकारड्या प्रेम करते? आणि काय की ताई, माझी मोठी बहीण म्हणून तोरा मिळवते. मग या इस्टेटीचा थोडाफार हिस्सा तुझ्या भावाला मिळावा आणि तुझा भाऊ सुखी राहावा असं नाही वाटत तुला? सांग ना, असं नाही वाटत तुला? स्वतःच म्हणून सुखात राहावं असं कुठल्या बहिणीला नाही वाटत? सांग ना, कुठल्या बहिणीला नाही वाटत? त्या परिचय नकार आहे तुझ्या जिजूचा विरोध असल्या कारणाने तुझ्या ह्या निष्फळ सत्तेला काय होतं? काय होतं? अर्थ आहे ते, अर्थ आहे. आता फक्त तू बघत राहा. परीला मी माझ्याशी लग्न करण्यासाठी कसं त्रास पडतो ते. आणि ताई, त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं ना तरी करेन. वाटेल ते. हा जिजू, हो घरीच आहे. काय गाडी खराब झाली तुमची? हा घ्यायला येतो ना. हो हो हो, बस 2 मिनिट. कसं समजून कसं समजू की हा जिच्या मागे धावतोय तो फक्त एक निकचोड आहे जी निराशेशिवाय काही साधत नाही. ती जिच्या स्वतःच्या भावाला नाही जुमानत याला काय भीक घालणार आहे? कारण मला माहिती ती जर त्या विजेची होऊ शकली नाही तर दुसऱ्या कुणाची होणार नाही. वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करायला सुद्धा माझ्या पुढे पाडणार नाही. आता मलाच काय करावे काय नको काही नाही समजत. काय समजते काय वहिनी 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 काय झालं वहिनी? काही नाही का बरी अशीच बसली होती. मला माहिती आहे वहिनी, माझ्यामुळे दादाकडून नको ते छळ आणि मनस्ताप सहन करावं लागत आहे तुम्हाला. नाही गं, तुझ्यामुळे. खरं हा सगळा मनस्ताप माझ्या भावामुळे सहन करावा लागत आहे मला. हा तुझ्याविषयी नको नको त्या गोष्टी ह्यांना सांगत असतो. माझ्या भावाच्या भडकवण्यामुळे तुझे दादा तुम्हा दोघांना जीवे मारण्याची भाषा वापरतात. परी मला खूप भीती वाटते. जर न कळत त्यांच्या मनाने काही बरं वाईट घडलं तर काय करणार आपण? काय करणार? वहिनी, तुम्हाला आता भीती बाळगण्याची काही गरज नाही. मला फक्त तुमची मदत हवी आहे. कारण मी एक निर्णय घेतला आहे. निर्णय? हो. कसला निर्णय? सांग ना मला. सांगते. कसली मदत? 1 मिनिट वहिनी, 1 मिनिट. आता मी कसला निर्णय घेतला? परी काय करतेस आतमध्ये? परी काय करते ही वेळी? कसला निर्णय घेतलाय? काय सांगत नाही. कसली बदलून परी ही बॅग कपडे कुठे चाललीस तू? हा वहिनी, मी आजच्या आज विजयसोबत कुठेतरी दूरवर पडून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. रोजच्या कटकटी माझ्याकडे हाच एक पर्याय उरला. काय करतेस तू? तुझ्या वेळ प्रसंगामुळे काय बरं वाईट घडलं तर काय करणार आम्ही? त्याची मला मुळीच पर्वा नाही. कारण हे सगळं काही मी माझ्या बुद्धी परस्पर करीत आहे वहिनी. तुझे दादा आले त्यांनी विचारले तर काय सांगणार? मी काय उत्तर देणार त्यांना? वहिनी तुम्ही दादाला काही सांगू नका वहिनी. आता दादा केव्हाही येऊ शकतो. मला जायला हवा. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि तसं मला फोन करून सांगा वहिनी. असं काय करू नको. बाय बाय वहिनी, बाय बाय. अरे देवा, काही आले यांनी विचारलं परी कुठे? काय करेल? अरे अगं सुनीता, सुनीता पाणी घेऊन. अरे थांब, तुझ्याशी काम आहे. कसलं काम जिजू? थांब रे, थोडं येते. पाणी. काय झालं? काहीच नाही. अरे काय झालं? काही नाही, काहीच नाही झालं. तुझी जीभ आणि हात का धरतात? काही नाही, माझी थोडी तब्येत बरी वाटत नव्हती. अरे काय झालं? आपली परी परी काय झालं? परी कुठेतरी निघून गेली. कुठं तरी म्हणजे कुठे? मला माहिती नाही, मला काहीच सांगितलं नाही. अरे मग तिला विचारलंस का नाही? आणि मला एक सांग, तिला जाऊ कसं काय दिलंस? पण ती आता लहान आहे का? आणि मी कसं काय अटकाव करणार आहे तिला? अरे मला फोन तर करायला पाहिजे. एवढी अक्कल सुचली नाही का तुला? प्रेम जिजू, जाऊन बघ आजूबाजूला असेल कुठे. आता जातो जिजू. राहते की काय करतात कोणा?
Shit. आता मला खरं कर सांग, कुठे गेली परी? मला काहीच माहिती नाही. काहीच माहित नाही. मग ती गेली तेव्हा तू मला का नाही विचारलास? मला वाटलं ती मैत्रिणीकडे जात आहे म्हणून मी तिला काहीच विचारलं. अच्छा, तुला वाटलं की ती मैत्रिणीकडे जात असणार, पण तिला विचारणं महत्वाचं नाही वाटलं तुला? नाही, त्यावेळी मी माझ्या कामात होते म्हणून तिच्याकडे लक्ष दिले नाही. लक्षात दिलं नाही की जाणून बुजून तिला पळून गेल्यास मदत केली तू? नाही, असं मी काहीच केलं नाही. विश्वास ठेव माझ्यावर. तू जर खोटा बोलत आहे तर हे जर मला कळलं तर तुला जिवंत सोडणार नाही. शेजारचे लोक सांगतात की परी बॅग घेऊन कुठेतरी घाईघाईने गेली म्हणून. कुठंतरी म्हणजे कुठे? कुठं गेली आणि कुणासोबत गेली कुणालाच माहित नाहीये. ते मला माहित आहे. ते नक्कीच त्या विजयाकडे गेली असणार. नाही साल्याचे हात पाय तोडले तर नाव सांगणार नाही. विक्रम देशमुख म्हणून सोडणार 10 सालेच्या घ्यायचे. अरे देवा, आपल्या त्या विजयकडे गेले, तिला बरी सापडली तर आता मला शिकायला. हॅलो हॅलो परी, अगं कुठे आहेस तू? अगं काय झालं म्हणून काय विचारतेस ग? तुझे दादा खूप पेटून उठले आणि विजयच्या घरी निघाले तुला शोधायला. हो परी, परी तू एक काम कर, तू विजयला घेऊन कुठेतरी दूरवर पडून जा. कुठेतरी दूरवर निघून जा तुम्ही दोघेही. नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही का? अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तुझे दादा खूप रागात होते आणि विजयला जिवे मारण्याची भाषा वापरत होते. हो परी, तू ताबडतोब तिथनं निघून जा. काहीच थांबू नको. हा, आणि वेळोवेळी मला फोन करत राहा, ठीक आहे? काळजी घे माझ्या स्वतःची. चल, कुठेतरी येते, मी फोन ठेवते. हा. काय हो? गुंडे लावून दे बरं. काय हो? आता डोळत नाही. आराम करा. आराम करा, या. काय करायचं, या. आई, काय रे पोरा? मग हा इलेक्ट्रिक बिल आलाय ना, काय? बिल भर, थोडे पैसे पाहिजे. एवढ्या लवकर बिल आलं? वेळ झाला, वेळ लागतो काय? अरे पण आताच बिल भरलं आणि किती आलं रे बिल पोरे? 400 रुपये आहे. काय? एवढा बिल? मी काय खोटं सांगत आहे? तसं नाही रे, पण आजपर्यंत एवढा बिल कधीच आला नाही. बरं पुरा मला सांग बिल भरायची मुदत कुठपर्यंत आहे रे? उद्याचीच आहे. आज बिल आला आणि उद्याचीच मुदत? त्याचं काय झालं आहे, तो आपल्या गावातली बिल वाटप घनश्याम चपराची मामा आहे ना, त्या बिड्याने आपल्या जवळ ठेवला होता. पण आज तर तेवढे पैसे नाही आहेत रे माझ्याकडे. नाही आहेच नाही तर कुठून देऊ रे पोरं? मग काय, लाईट गेले, लाईट कापल्यावर आपण काय अंधारात राहायचं अरे काय? पण पैसे नाहीये तर कुठून देऊ रे? मी तुला पैसे नाहीये, पैसे कुठून आणू? आला बिल तर राहू दे. नाही तर काय? अरे आईवाल्या, ते बैलजोडीचे पैसे भेटले असतील का शासनाकडून? बिजू तेच पैसे आणायला गेलाय. पैसे आले की उद्याला तोच भरून देईल बिल. भरून घे. हो. नाही, मी नाही भरू शकत. अरे पोरा, कोणी भरलं तरी सारखंच आहे ना. सारखं नाही, बिल त्यानेच भरलं पाहिजे, साहेब. तसं म्हणाला तरी काय हरकत नाही. माझ्या तुमचा भरोसाच नाही. कसा करायचा रे तुझ्यावर भरोसा?
बोल ना कसं करायचं? मागे बिल भरायला पैसे दिले होते ते एवढे पैसे तू जुगावर भरला होता. जुन्या गोष्टी आता काय फायदा होणार आहे का? जोपर्यंत तू वाईट धंदे सोडणार नाही ना तोपर्यंत तुला कुणी असंच बोलणार आहे. वाईट धंदे नाही तर काय रे तुझे? असं का? टाका टाकला की कुणाचा खून केला? दारू जुवा जुगार हे वाईट धंदे आहे ना. परिस्थितीमुळे करावं लागतं हे असं सगळं. का? नव्हे तर तुमच्यामुळे करावं लागतं असं काय मला काही हरकत नाही. आमच्यामुळे म्हणजे आम्ही करायला सांगतो काय तुला हे सगळं? आम्ही सांगतो की तू हे कर, ते कर म्हणून? अगं तुम्ही करायला सांगत नाही आई. तुम्ही करायला सांगत नाही पण मला वाटतं ना गं. मला वाटतं दोन पैसे कमवावे माझ्या मायबापाने सुखी ठेवा असं मला वाटतं. या दारू जुवा जुगाराच्या पैशाने तो मला सुखी ठेवणार आहे. अरे नालायका, यासाठीच आम्ही तुला जन्म दिला का? काय तू उपकार आपलं- नाही केला? सोबत तुम्ही दुःखाला जन्म दिला. माझ्या सोबत जर ती पैशाची कोणी जन्माला घातली असते नाही काय म्हटलं असतं की तुम्ही जन्म देऊन माझ्या फार मोठा उपकार केलात मला. काय कमवत ठरवत तुम्ही आमच्यासाठी? बोल ना, काय कमवत ठरवत तुम्ही आमच्यासाठी? ती 1 एकर जागा, ही पडखी निघाती झोपडी, हे दुःखाने भरलेले मातीचे मडके आणि दावेदार भरलेलं हे जीवन. जन्म दिला, अरे जन्म दिला म्हणजे मला 3 नाही मारलं. मी तर असं म्हणेल की देवाने माणसाला सगळ्यात सोपं आणि सुखदायी जर काम दिलं असेल तर मुलगा करणे. मुलगा करण्यासाठी खूप काही डिग्र्या कमवावं लागत नाही, डोंगर पहाड असं उचलावं लागत नाही किंवा मोठमोठे शेतकऱ्यांचा पाठ करावा लागत नाही. करावं लागतं फक्त लग्न. हा तर निसर्गाचा नियमच आहे. लग्न झालं की पटकन पोरं होणं. पण माय बापाचा नियम माय बापाचा नियम आहे की मुलांसाठी गडगडीत अशी संपत्ती कमावून ठेवलं. तुम्ही जर असं केलं असतं नाही तर मी म्हटलं असतं की तुम्ही जन्म देऊन माझ्या फार मोठा उपकार केलात म्हणून. जन्म दिला अरे उलट असं जीवन जगण्यापेक्षा चला जन्माला न दिलं बरं. बोल नाही राहतेस काशी, बोल ना काहीतरी दे याचं उत्तर. जन्म दिला, बोला बाबा द्या रे याचं उत्तर. आहे याचं उत्तर तुमच्याजवळ आहे? जन्म दिला. अरे बाबा तुझं आम्ही याचं काय उत्तर दिलं रे? आज तर उत्तरालाच प्रश्न पडलेला आहे. खरं तर आमचं चुकलं तुला जन्म देऊन. चांगलं बोलायला शिकला पण चांगलं वागायला मात्र शिकला नाही. मी तर असं म्हणेन की तू जिवंत राहण्यापेक्षा मेलेला बरा. आम्ही असं समजू की आम्हाला 2च पोरं होती. बरोबर बोलला बाबा तुम्ही, अगदी बरोबर बोलला. आता तुमची हीच इच्छा आहे ना की मी मेलो पाहिजे आणि तुमची कटकट दूर झाली पाहिजे. पण बाबा तुम्ही या भ्रमात राहू नका की तुमची ती लाडाची 2 पोरं तुमच्या चांगल्या प्रकारे सांभाळ करतील म्हणून. अरे हा कोणाची घरातले आम्हाला हे कोणाच्या का तू चाल नाही. हो, तुम्ही राहू दे. राहू दे त्याच्या कोणाची गरज नाही आम्हाला. अरे आमचा सांभाळ करायसाठी आम्ही दोघांच समर्थ आहोत. अरे तो आपल्याजवळ बोलावून घेत नाही म्हणून जगत आहोत आम्ही. पण तू आमची काळजी करू नको. आता तू स्वतःचा सांभाळ कर. आता तू स्वतःचा सांभाळ कर. बस बस, खूप झाले तुमचे नाटक, खूप झाले तुमचे नाटक. चला जेव्हा बघा तेव्हा घरी आलो की झालं तुमच्या नाटक सुरू. म्हणजे तुला हे नाटक वाटलं? बोल ना, तुला हे नाटक वाटलं? अरे देव ना करो एक दिवस हीच वाई तुझ्यावर येऊ. तेव्हा कळेल तुला माय बापाचं महत्व. जातो इथून. माझ्या तोंडीची विशाप निघण्याआधी तोंड काळा कर आपल्याचा. कोण थांबतो तुमच्या या फटीच्या भांगार झोपडीत झोर पडायला? कोण थांबतो? पण मी तुमच्या डोळ्याला दिसलो की तुमच्या तळपाच्या तुमच्या मस्तकात जाऊ शिरते ना, जातो ना. नेहमीची कटकट. हे बिलाचे 400 रुपये मागितले तर 800 रुपयाचा भाषण ऐकायला मिळाला. 800 रुपयाचा. हे घ्या, आले तुमचे लाडके चिरंजीव. जरा पूर्वाला या ना.
कसली भानगड सुरू ते कसली भानगड सुरू त्याची नको ते बरळत होता नालायक कुठला. कशासाठी? कशासाठी काय रे? पैशासाठी. आणखी काय? पैशासाठी? हो 400 रुपये बिल आला म्हणे. उचलते बिल. बिल आला? हो बिल आला म्हणे. 400 रुपये भरायचे. नामकरण मी टमका 15 सांगत दिवसाआधीच भरलो. एवढं लवकर बिल आला? पैसे मागवते. तर तो 400 रुपये बिल आला. 2 लाईट जळत नाही धडक 400 रुपये बिल आला. तर मागच्या महिन्याचा बिल आहे. हा भरलेला जुना बिल आहे. हा भरलेला ऑलरेडी हा बिल. हे भरलेला बिल तुम्हाला दाखवतो. हे यार बिलाचा बहाणा करून पैसे उकरत होता दादा. याला कसं काय ऍड समजा हेच कळत नाही. जेव्हा तेव्हा पैसा 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 काय करतो कुठे जातो देवदारी लेखाचा. ए पोरा जाऊ दे त्याला. तू कधी नाही सुधारणार रे. ए पोरा बिजू नाही भेटले का रे बैलाचे पैसे. तू गेला होता ना आणायला. काय झालं रे? भेटले का रे पैसे? भेटले अरे नाही भेटले. नाही भेटले का रे पैसे? तुला तर ठाऊकच आहे आई. सरकारी काम म्हटलं तर कर्मचारी आम्हा गरीबांना नुसत्या चक्रा मारायला लावतात. नुसत्या चक्रा. बैल मेले त्या दिवसापासून चक्र मारतोय. या बाबूकडे जा त्या बाबूकडे जा. हा कागदाना तो दाखला आणा. हे करा ते करा. नुसत्या चक्रा मारतो पण काही फायदा नाही बाप. काही फायदा भेटतील म्हणाले 2-4 दिवसात. ना बाबा काय काळजी करू नका. भेटतील म्हणाले. भेटतील. विजय तू सांगा ना विजय. पोरी तुला काय झालं? कसं घाबरायला? काय झालं? विजय काकू ते मी ना नंतर सगळं सांगते. आधी सांगा ना विजय. तो आतमध्ये आहे. विजय बाहेर ये लवकर. विजय मला आधी तू सांगणार आहे का काय झालंय ते? काय झालं? खबर घाबरून राहिली की काय झालं? माझा दादा मला आणि विजयला मारायला इकडे येत आहे. पोरी पोरी कशाला तू माझ्या पोराच्या नादी लागली? अगं आम्ही गरीब माणसं. आधीच आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि पुन्हा पुन्हा ही भानगड तुमची. काकू आता जे झालं ते झालं. पण मी ठरवलंय तर मी लग्न करेन तर विजय सोबतच आणि मरेन तरी विजय सोबतच. लवकर कुठे? इथून कुठेतरी दूर जाऊ आणि लग्न करू. लग्न? काय भेट बीड लागली की काय ग तुला? विजय मला वेळच लागलाय. बाबा बाबा आचार नाही विचार आणि सरळ लग्न. काय पागल बिगल? हे विचार करण्याची वेळ नाही आहे. तू चल लवकर. नाहीतर आपल्याला दादा ठार मारल्याशिवाय सोडणार नाही. मारतो का? मारू दे. माझ्या जीवाचं जे होईल ते होऊ दे. पण अशा अवस्थेत माझ्या आई बाबांना एकटं सोडून मी कुठे जाऊ शकत नाही. अरे माझ्या पश्चात कोणात सांभाळ करणारा कोण आहे? जिवंत राहू तर सांभाळ करू ना. जिवंतच नाही राहिलं तर कोण सांभाळ करेल यांचं? म्हणून म्हणते काही दिवसाकरिता आपण कुठेतरी दूर जाऊ. मग वातावरण सोडलं ना तेव्हा आपण आई बाबांना सुद्धा आपल्या जवळ ठेवू ना. तसंही सध्या मधू आणि रवी दादा आहे ना इथं सांभाळ करायला. रवी दादा काय घेऊन बसलीस का? जो जिथे स्वतःचा सांभाळ नाही करू शकत तर माझ्या आई बाबांना काय करायचं? म्हणजे रवी दादा डोकं खाते राग आमचं. जय पोरा परी बरोबर बोलत आहे. त्याशिवाय पर्याय नाही. तू आमची काळजी करू नको पोरा. आम्हाला काळजी वाटते तुझ्या जीवाची. अरे तुझ्या जीवाचं बरं वाईट झालं म्हणजे आम्ही कोणाकडे पाहू जगायचं रे? शक्य आहे. तर दादाचं लग्न आहे मधूचं लग्न आहे. त्याच्या आधी माझं लग्न झालं तर लोक काय म्हणतील आणि त्याच्या परिस्थिती जर माझं लग्न झालं तर हिचा भाऊ पेटून मग काय करणार? अरे वेळा पेटून उठेल ते आधीच पेटलेला आहे. तू आता माझ्याशी लग्न नाही केलं ना तरीही जीवानीशी मारेल. कारण आपल्याच बहिणीचा फोन आला होता की दादा आपल्याला मारायला इकडे येत आहे. विजय जास्त वेळ वाया घालू नको आणि विचार करू नकोस. तू चल लवकर विजय. आपण जर इथे जास्त वेळ थांबलो तर अनंत झाल्याशिवाय राहणार नाही. विजय तू चल. अरे माझ्यासाठी नाही कमीत कमी तू तुझ्या आई बाबांसाठी तरी चल. त्याने माझ्या आई बाबाला काय केलं बिलं तर काय अक्कल बिकल आहे तू माझा ऐकणार चिंता करू नको. आम्ही आमचं बघू. पण तुला काय झालेलं आम्हाला नाही पाहू. मला काय होणार नाही. मला शाळेच्या भानगडीत बाबाची तब्येत अशा तुम्हाला जायला सांगतात. मी जशी म्हणते तसं काय करते? तुला एवढंच का सांगत आहे मी. जा आम्ही आमचं बघून घेऊ रे. आम्ही आमचं पाहून घेऊ. आम्हाला काय करायचं काय नाही ते आम्ही आमचं पाहू. काय होणार
हे पुरी, हे पुरी, सुखी राहा, सुखी राहा. काळजी घे आपली पुरी, काळजी घे. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या आणि हो बाबा, घेतो आम्ही आमची काळजी. तुम्ही सुखी राहा म्हणजे झाला पोरी जावा. हो पोरी, ये पोरी, सुखी राहा. माझ्या विजू, विजू, विजू माझा. विजय 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 सान्या जिजू आतमध्ये कोणी नाही. मला वाटतं ते दोघे बस स्टॉपकडे गेले असतील. तिकडे जातो आणि शोधून काढतो साल्याला. बाहेर भेटून खेचून आठवला. तुला सांगतो साल्या. ए थेरड्यांनो, कुठं गेलाय तुमचा तो हरामखोर कार्टा आणि आमची ती नालायक कार्टी? साहेब आम्हाला खरंच काहीच माहिती नाही. कुठे गेले काय माहित नाही की माहित असून माहित नसल्याच्या ढोंग करतात तुम्ही. आम्ही काय ढोंग करणार साहेब? नशिबानेच आमच्याशी ढोंग केलं. खड्डे टाका तुमच्या नसीब. आणि तुम्ही सुद्धा माझ्या नशिबाशी जर खेळण्याचा प्रयत्न केलात ना तर एक एकाला जीवानीशी मारून टाक. आमची काय पिशाद आहे साहेब कोणाच्या नशिबाशी खेळण्याची? उलट नशिबानेच आमचा खेळ मांडलाय हो साहेब. आम्ही काय कोणाच्या नशिबाने. तुमचं रडगाणं बंद करा. हे रडगाणं ऐकायला आलो नाही मी. आणि हो, हे अश्रू वाचवून ठेवा. जेव्हा त्या हरामखोराचे हात पाय तोडले ना तेव्हा हे अश्रू रडण्याचे काम आहे. माझ्या पोराला माफ करा साहेब, माझ्या पोराला माफ करा. असंच गिळगिळून जर आपल्या पोराला समजवलं असताना तर ही वेळ आली नसती. चुकलं साहेब आमचं, चुकलं. मी बोलूया चुकलाय ना, चुकलाय ना तर बघा आता शिक्षाही भोग. नाही साहेब, माझ्या पोराला माफ करा साहेब. माफ हो तो मी तुमच्या हे थेरड्या, तू किती हात पाय तोडलेस ना तरी त्या हरामखोराला सोडणार नाही. नाही साल्याचा मुर्दा पाडला तर बापाची औलाद नाही सोडणार नाही. त्या हरामखोराला सोडणार नाही. साला जाऊन जाऊन जाईल कुठे सोडणार नाही हरामखोराला. काय होत नाही त्याला, काय होणार आहे? काय होत नाही त्याला, का होत नाही काही नाही. तुम्ही आधी बसा बरं. या होईल जे व्हायचं आहे ते. या या काय हो, आपल्या मागे जे आहे ते नाही. मधु ग, कुठे गेली होतीस तू? अरे हे काय आहे पोरी? हे काय? मी लग्न केलं. लग्न? आणि असं अचानक? अगं पण कुणाशी केलं तू लग्न? कुणाशी? अहो या हो. नमस्कार सासूबाई. नमस्कार वा पोरी, वा. आता हेच दिवस पाहायचे बाकी राहिले होते. हेच दिवस. आई आई मला माफ कर, मला माफ कर. याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण मला लागलेल्या कलंकामुळे तुमची झुकलेली मान व माझ्या लग्नासाठी तुमच्या जीवाचा झालेला अंडापिंडा मला पाहावं गेलं नाही आई. म्हणून माझ्या माती लागलेल्या कलंकाचा टीका पुसून मी सौभाग्याचा कुंकवाचा टिळा लावलाय. आई माझी चूक आपल्या पदरात घेऊन मला आशीर्वाद द्या आई. मला आशीर्वाद. ए पोरी, आशीर्वादाशिवाय तुला देण्यासारखं आमच्याकडे काही नाहीये बा.
माये बापा तुझी माये बापा तुझी माये बापा तुझी छाया माये बापा तुझी छाया माये बापा तुझी छाया डिवचलास तुझ्या प्रेमच्या काळजाला डिवचलास पण नाही सोडणार तुम्हा दोघांना. अरे तरी काष्टी पाशाने कुठे दडून बसलात ना तरी शोधणार पण शोधणार तुम्हा दोघांना या प्रेम कुमार. साला याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं ओळखीचं पण वाटतो. हा बघितलं तुम्ही मला ओळखीची वाटता. मागून नाही नाही सामोरून पण वाटता. आपण कुठेतरी भेटलो पण नक्की भेटलो. हा आपण मागे रस्त्यामध्ये भेटलो होतो ते तुम्ही एक मुलगा मुलगी शोधायला आले. अच्छा म्हणजे तो तूच आहेस. नाही तो कपडा फाटला नवीन घेतला. काय नाही तुम्ही म्हणाले होते की मुलगा मुलगी भेटली की मला कळवतो म्हणून. अजून नाही कळवलं मला. पत्र नाही बित्र नाही फोन नाही बिल नाही काय नाही. किती खोटं बोलता तुम्ही. खोटेपणाचा कळस झाला असा कळसून गेले. हे बघा अशी लोखंडबाजी मला अजिबात पसंत नाही. कळवायला पाहिजे ना. अरे पण काय एक मुलगा मुलगी भेटली की अरे नाही. आठवलं तेच भाऊ की जास्त उंच नाही जास्त ठिंगणी नाही तेच भाऊ जास्त काळी नाही जास्त गोरी नाही. अरे हो बाबा तेच भाऊ की जास्त जाळे नाही जास्त बारीक नाही. नक्की तेच. ते दोघे जण भाऊ भेटले का? ते मुलगा मुलगी भाऊ भेटले का? अबे कशाला डोकं खराब करतोस. त्यांना शोधायला आलो इकडे. मग अशी तोंडाने सांग ना. मारण्याची काही आवश्यकता होती का? सापडले का ते? अबे ते तेव्हा सापडले होते पण आता पडून गेले ना. पडून गेले म्हणजे काय धावण्याची शर्यत होती हे का? तसं नाही म्हणजे घरातून पडून गेले. घरातून का रस्ता नव्हता? अरे बाबाजी तुला कळत कसं नाही म्हणजे ते दोघे जण आपापले कपडे बॅगेत टाकून घरातून पडून गेले. आपापले कपडे बॅगेत टाकून आपापले कपडे बॅगेत टाकून एवढी घाई बिना कपड्यानेच पळाले. काय बोलतोस तू. अबे बिना कपड्यात नाही पडाले. त्यांच्या अंगावर कपडे होते. अरे यार कसं सांगू तुला म्हणजे त्यांचे इतर वापरण्याचे कपडे वापरण्याचा सामान बॅगेत टाकून घरातून पडून गेले. त्यांच्या वापरण्याचा सामान बॅगेवर त्यांचा सामान बाबा साबण गाबण असेल आपल्याला. कळत कसं नाही तुला म्हणजे ते दोघे जण एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी पडून गेले. अच्छा एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी का? एक एकट्या नव्हता करताय? अरे बाबाजी लग्न करण्यासाठी एक मुलगा आणि मुलगी आवश्यक असते ना. आता मला काय माहित बाबाजी माझ्या का लग्न झाला का? तुझं लग्न जाऊ दे खड्ड्यात पण ते दोघे जण पडून गेले त्याचं काय. नेमके पडून गेले का असे हरवत ते तुम्ही सांगा. नंतर तुम्ही शिव्या देता कॉलर पकडता म्हणून विचारतो. पडून गेले ना. सांगा काय करू. सोपा आहे. काय शोधा. अबे मग मी काय करतो तेच करतो ना. तेच करता का? कोण मदत करेल मला कुठं शोधू मी यार. करतो मदत. चला कबड्डी शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. अबे यार आधीच मी खूप टेन्शन
मी खूप टेन्शन मध्ये आहे. मी खूप टेन्शन मध्ये आहे. अबे हे नालाय का, तुला कसलं आलं पण टेन्शन? तुझी बायको प्रियकरा बरोबर पडून गेली का तुझी? माय मेली बे. मायेचं नाव घ्यायचं नाही. अरे माय बापाचा सन्मान करून माणसानं कळत नाही का? बघितलं नाही का तू माय बाप आणि तू माझ्या बायको बद्दल बोललो. नक बांडे बोट खाली घ्यायचा. मला बोललोस तू? तुला बोलतो बे. काय म्हणाला? तुला बोलतो बे. मला बे म्हणतोस? मला सांग, तू रागाने मारलास की प्रेमाने? रागाने. वाचलाच बे रागाने मारला. कारण प्रेम मला आवडत. तुलाही प्रेम आवडत नाही? अरे यार, जिजूला पण हा प्रेम आवडत नाही. नाही तिला पण, ताईला पण हा प्रेम आवडत नाही. नको नको. आणि तिला तर अजिबातच नाही. हा? काय म्हणाला? मला प्रेम आवडत नाही बे. आपले नालाय का माझ्या तोंडावर म्हणतो की मी आवडत नाही म्हणून? आता सांग, तू प्रेमाने मारलास की रागाने? या प्रेमनी मारला. तुला सांगितलं ना मला प्रेम आवडत नाही म्हणून. प्रेम म्हटलं की मला राग येतो. आता मला तुझा राग येईल. आता तुझा मला खूप राग येईल. कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. काय म्हणाला? अबे कलरफुल माझी. सगळं फाडून टाकेल. मला फाडून टाकेल. बारीक सारीक माणूस पण माझ्यावर ताव मारून लागतो. अबे बघ माझी कसलेली बॉडी. माझा कपडा फाडतो करे. माझा कपडा फाडून हिम्मत पाहतो. घेवर फाड करे. ते फाड कपडा हिम्मत पाहतो. हे फाड. तुला चार चौघात मारणे मला आवडत. तू सांग, तू म्हणशील त्या टायमावर, म्हणशील त्या ठिकाणी, म्हणशील त्या जागेवर, म्हणशील त्या वेळेवर. मी येणार नाही. अबे येण्याचं सोड. आता कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचं नाही. तोंड दाखवण्याच्या लायकीच्या राहणार नाही म्हणजे तू माझ्यावर का बलात्कार करणार आहेस? आता कसं वाटतं? नदीत पोहल्यासारखं वाटतं. आता तुला जमिनीवर झोपल्यासारखे वाटतं. अबे माझं काय पण? तुझ्यासारखा माल घालून छापी छापी म्हणतो. सलीम को पेश किया जाए अनारकली. मी येणार तरी आणि आपण सम्राट अकबर बादशाह. कोणाला बे? आमच्या मनात कोणी आला नाही पाहिजे. जो आमच्या मनात आला तो वाया गेला. काय रे बाबू? रागावर नियंत्रण ठेव. क्रोध हा माणसाच्या शत्रू. तुला माहित नाही का? खाली पण तुला शिकवतो मी. कसं वाटतं तुला आम्हाला? माझ्या तंगड्याकडून आहे का? गाढवाच्या सुपुत्रा, तुझ्या तीर्थरूपांच्या अवकात आहे का मला हात लावण्याचे? माझ्या आई वडिलांना शिव्या नाही घालायच्या. देईन बे. तुझ्या मम्मीला नेव, तुझ्या डॅडी. साल्या नाही सोडत तुला. साल्या थांब.
ढगात लपतो का? पैशाच्या ढगात? मला फार नाग येतो. आता येईल का राग? नाही बाबाजी, पूर्ण कन्फर्म झाला बाबा. झाला ना? त्याच्यानंतर हा फाटलेला फुटलेला चेहरा मला पुन्हा दाखवायचा नाही. तुला काय स्वतः कधी आरसा जमणार नाही. साल्यानं पूर्ण नट ढिले केले ना बाबा. आगे अरे रेमसू मारलं ना बाबा. तुझा पुऱ्या तुझा बिस्तरा ए भाऊ कम लावू घालतो. पुन्हा तुला एक शब्द काढायचा नाही. निघेतून आता नाही येणे जाणे माझ्या नशिबीला आता खाणे. या पागल माणसामुळे माझा इतका वेळ वाया गेला. तुला नाही सोडलं साल्या. तिथून शोधून काढणार. बरी अरे येताना पाणी घेऊन येशील का? बरी हो थँक्यू. खूप सुंदर दिसत आहेस का? काय हो आज पगार झाला की नाही? पगार झालाय ना? पगार झालाय आणि माझ्या पहिल्या म्हणजे पगारातून तुझ्यासाठी मी छानशी साडी आणली. काय तुमच्यासाठी साडी? अरे वा, अरे वा, खरंच छान आहे. छान आहे. बघ 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 व्यवस्थित बघ. व्यवस्थित काय चांगली असणार. बरं बाबा, काय हो स्वस्त आहे थोडी. आणि हे घे ते पगारातील उर्वरित पैसे ठेव. हो, मी काय म्हणते, काय गं? मी माझ्यासाठी साडी आणली, स्वतःसाठी काहीच घेतलं नाही का? माझ्यासाठी तू आहेस तरी का वेडे? माझ्यासाठी तू आहेस, तुझं सुंदरसं प्रेम आणि छान छान गोड गोड छोटी छोटी मिठी एक पटकन दे. बापरे काय जास्तच पटकन एक कॉपी पटकन एक कॉपी बाकी पैसे वापस. चलो जाऊ सुचते तुम्हाला. बापरे काय लाजतेस ग? काय लाजतेस? तुझे लाजणे तुझे हसणे तुझे जाणणे
खूप दिवसांनी तुम्हाला आनंदी बघून ना खरंच मला खूप आनंद होतो. बरं तुमची नाही गोष्ट मला नाही आवडली. काय ग? काय होत मी माझ्यासाठी साडी आणली, स्वतःसाठी एक ड्रेस पण नाही घेतला. अरे बाबा, तू श्रीमंताची मुलगी आहेस, मग तुझ्या सवयीनुसार गरजा पुरवाव्या लागतील की नाही मला? काय सांगू हं? काय माझं काय, एका कपड्यावर दिवस काढण्याची सवय आहे मला. नो थोडे प्रॉब्लेम, नो पैसे घ्या प्रॉब्लेम. आणि दोन एखादी शर्ट घेऊन या असू दे का वेडे? हो. ठेव रे बाबा, माझं सोड. आपल्याला ह्या 7-8 हजारात पुन्हा 1 महिना काढायचा आहे. पुढला पगार होईपर्यंत एक तर आपण किरायाच्या घरात राहतो. घरचा किराया आहे, घर किराया आहे, किरकोळ खर्च आहे बाबा, किराणा आहे, किती खर्च आहे, पुढे ठेव. असू दे. आणि हो, बरी. नाही म्हणजे तुझी हरकत नसेल तर थोडेफार पैसे मी आई बाबासाठी पण पाठवून देतो ग. कोणासाठी? आई बाबासाठी. तेवढेच त्याला बरं वाटेल. नाही म्हणजे तुझी हरकत नसेल तर अशी काय करतेस गे वेडे? कमीत कमी या परिस्थितीत तरी आपण त्यांना मदत करायला हवी की नाही? हे बाबा, काय झालं ग? घाबरलेत की नाही आधी सांगा. अहो, तुमची मी गंमत केली. हा? मला माहिती आहे, जो काही तुम्ही निर्णय घ्याल ना ते योग्यच असेल. त्या बाबा, आय लव्ह यू. खूप मोठा आय लव्ह हो का? यू. थँक्यू. हेच अपेक्षित होतं वेडे. खरंच अभिमान वाटतो. हो, द्या. थँक्यू. थँक्यू. आणि अभिमान कसला? का बरं? पत्नी आहे ना मी तुमची. तर तेव्हा नाही का माझा? बरं, सॉरी. तर द्या ना ते. काय ग? माझ्या दादाचा राग शांत झाला ना तर आपण आपल्या आई बाबाला इकडे घेऊन येऊ. तुझ्या दादाचा राग ना? हो. शांत झाला का नाही? अरे तुझ्या दादाचा राग शांत होईपर्यंत माझा दादा हाल हाल करेल माझ्या आई बाबाचा. त्यांना कधीच तो सुखाने जगू देणार नाही, मला माहिती. आई बाबाची खाली खुशाली विचारण्यासाठी मी ताराचंद्र निरोप पाठवला आहे. आणि कोण दादाचं? माझ्या साहेबाचा माणूस ना, अच्छा अच्छा अच्छा, तो छान आहे विचार. छान आहे, गमतीदार आहे, पण इमानदार. आणि त्याच्याच हाताने मी पैसे पण पाठवले होतो आई बाबासाठी. अरे वा, छान केली. छान काम केलं. छान भूक पण लागली वेळे. छान केलं. मग कावडे उडायला लागले. फ्रेश आहात तुम्ही, मी ताट आलोच बिलकुल. अरे हो, थोडे चहा पण ठेवशील हो. प्लीज. भाव मैं लूट गया, बर्बाद हो गया, किसी को तोंड दाखवणे लायक. दारावरच तोंड दाखव. थांब तिकडे. खाण्यापिण्याला भेटेल वाटत. हा, भूक लागली असेल तर. अरे बरी आहे? अरे काही शिळापास आहे कर बाई? घेऊन ये बरं. कुणीतरी भिकारी आलं आपल्या दारावर. आणि आजकाल भिकारीचं पण काही खरं नाही बाप. डायरेक्ट घरामध्ये घुसता का रे? आणत आहे जेवण, आणत आहे. थांब तिकडे दारावर. जेवण नाही को? ठीक आहे, पैसे पाहिजेत का? अरे नको नको. चल, पैसे रे. पैसे नको. मग काय पाहिजे? च्या व्यतिरिक्त काय बोलशील का? बोल ना दादा, काय पाहिजे काय? अरे तुला बोल म्हटलं, तू चालून राहिला. खायला नांगर आपल्याच बापाचं घर आहे. बस न म्हणतात बस. बस असं आहे म्हटलं. 5-6 दिवस मुक्काम करा, कोंबडा बिंबडा कापतो. बोला साहेब, काय काम आहे? जा पाणी आण. ऑर्डर करून राहिलास का तू? बरं ठीक आहे. अरे परी, परी कोणत्या खोलीत आहेस बाई तू? मी काय म्हणतो, आमच्या कंपनीचे मालक आले आहेत, त्यांच्यासाठी पाणी असेल बाय आरोचा. चहा पण घेऊन ये साहेबांसाठी. नाश्ता या, जेवण या, पैसे या, झेंडू बामा. आतापर्यंत हे नको ते नको म्हणत, आता हे पाहिजे ते पाहिजे. माझ्या बायकोचा का भाऊच कर तू रे? ऑर्डर करून राहिलास? परी, परी, अरे तुझा भाऊ आला बाई. येतो रे बाहेर. हो, तुझ्यासाठी नवीन वर्षाची साडी पण आणली. आणि साडी काय येते नाही, काही पण सांगतात. बघ तुझे दादा. माझा दादा आणि एवढा साधा. हे बघ, बहिणाली माग काय हवं तर. वहिनी
वहिनी सरकली काय सरकली नाही का चालत आली वहिनी सरकली सरकव का बे वहिनी सरकली वहिनी सुजली ते एकला सुटली दिसते बे आधी सरकली मग सुटली सुटली नाही, पाय खाली कर. अरे तसं नाही भाऊ वहिनी माझी सुजली बोलणार काय काम आहे कोणाच मला नाही ओळखलं का मला नाही ओळखलं अरे मी अरे कारा तोड विचारत आहे भाऊ ते दिसत नाही सारखं वाकू चल गोष्टीसाठी झोडपू काढले रे या ताराचंदला. ताराचंद किती लेट ट्यूबलाइट लागतो यार आपला काळाचा माणिकचा चेन सॉरी वाली घरी तुझी अशी अवस्था पाहून अरे कसं झालं बाबा ह्या अवस्था शहाणपण आवाज नको अगावच्या दीडशेने झालं रस्त्यामध्ये या कोडकीच्या भेटला जरा जास्त डोळं पटवायला गेलं तर साला कुत्र्यासारखं पक्कू मारलं बाबा शांत नसतं ओळख घेतलं तर त्याने तुला मारलं मला बाबा तू काय बोलणार आहे त्याला नाही बोललो तुला त्याचा राग वगैरे नाही आला ही अशी अवस्था पाहून राग बापू रागाला म्हणून तर हा असा झाला डाऊन नाही पार अशी खाजवतो आपली तब्येत पाहा आतमध्ये जा चहा वगैरे घेऊन ये आणि पाणी पण घेऊन येशील हो. काय झालं रे वहिनी लाथा मारते हे बोलतोस का रे तुम्ही काय लागला असेल बस ये हात लाव मग हात लावायला जागा सोडली नाही साला रड जाता बरं वाटतं रे बाबा आणि हो आई बाबा कसे आहेत कसे आहेत ना हा एक कसा आहे हा एक कसा आहे थैल्याचे कसे नाही विचारताय आई बाबा कसे आई बाबा विषय बरं चाललं आई बाबांचं ठीक चाललं रे पण तो तुझा भाऊ रवी थू बेवळा आहे काय दुरुस्त होणार रे बाबा किती दादाची चिंता भासते रे काय करा काय कळत नाही रे यार आलाच तेव्हापासून थुकत असायचा थैल्यात कारण दूरपर्यंत थुकाव किंवा अवकाश नाही राहिली बाबाजी 12 इंच ठुमकी पडते जा पुढे बाहेर हा घे पाणी पी पाणी घे, बरं वाटतं. पाणी पाणी पण हे काय रे तुझ्या डोक्यात शांताबाई शांत वाटतं पण शांतच म्हणायचं होतं तुला. मग काय प्रॉब्लेम काय झाला काय तरी जीभ लडखडली फुटली फाटली ना फाटली का रे? अरे देवा कोणत्या तसच्या ढगात गेला होता काय जसं काय टीव्हीच्या एंटीना लागला कव्हरेज पकडलंय का तुला काय हे? ते मार खाण्याचे प्रमाणपत्र आहे चहा पी पाणी पी पाणी चहा पी चहा थंड आहे मग करतोस का रे आम्ही गरीब अरे खरंच लाभा दिसत नाही रे मला. तुझ्या डोळ्याने मार लागला त्याच्यामुळे नसतं खरंच वहिनी गरम आहे तोड इकडे अरे तोड इकडे शेकतो बदलले चहाची तुझं तोड बदललाय तोड फुटला त्याच्यामुळे होऊ शकतं बस फुटल्यामुळे बदलते का चहा? अरे किती बघ गरम गरम चहा काय कोण राहिलं गाणं गातो का चाय पिता पिता जाऊ दे उद्या पे अरे पक्की रे बाबा पी 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 दे गं. पी. अरे मन भरून आलंय मन भरून आलं चहा पिल्यानं मन भरून येतं पोट भरून येतं चुकलं वाटतं पुन्हा व्याकरणात अजिबात अभ्यास नाही तुला
तुला भावार्थ नाही कळत, नुसता शब्दार्थ कळतो. अजून काही बस काही नाही. बाबाची आहे का? जा आणि तो एक काम कर, आतमध्ये जा, थोडे जेवणाचं पण बघ आणि पैसे पण घेऊन ये. जा. नका नका वहिनी, काही काम नका करू, पैसे ना आणि जेवणाचे बघत नका बसू असे. अरे बघायला नाही सांगत आहे, रिॲक्शन देतो का रे? नाटक करायला सांगत आहे, जेवण करू मला थोडंसं. वाटलं जा. वहिनी आतमध्ये जाऊन बघत बसतील. हा एवढी समज आहे वहिनीला, हुशार आहे. म्हणून तर तुझ्यासोबत लग्न केलं रे. डोक्यानं तो थोडा जरा आराम कर, फ्रेश हो. हा आहे की नाही? नाही मला जायचं आहे. राहायचं वगैरे काही नेले का? पहिल्यांदा आलास तू. अरे महाजन साहेब रागावतील नाही पटकन नाही, पैसे खडूस आहेत. अरे, खडूस आहेत म्हणून का अशा अवस्थेत जाशील का? काय म्हणतील लोक? हा, कुणी काय म्हणणार नाही, म्हणायला ओळखलो पाहिजे ना त्यांना. अरे येणारे नव्हतो, पण तुझे आई बाबा म्हणाले जाय भेटून. बरं झालं रे, बरं झालं बाबा आला तर. चला भेटून का सगळं फुटून आलो. चल आतमध्ये चल. वहिनी पैसे आणायचे लवकर जायचंय. दे, आले. वहिनी त्रास होतो का रे? अरे सांगता येत नाही, सहन होत नाही. ज्याची करते त्यालाच करते रे बाबा. ठीक आहे. हे इथं नको, इथं नको, थैलात नको. जेप मध्ये ठेव, जेप मध्ये. अरे नाजूक जागा आहे. इथे पण लागलं. लागलं काय साल्याला जागा पाहू पाहू मारलं. चल येऊ का मी आता? असं कसं येऊ? एक काम कर, पटकन गरम पाणी कर. ते गरम पाण्याने तुझ्या अंगाची शेकवा शेकवी करू, बरं वाटेल तुला. पुन्हा शेकवा शेकवी. एवढा शेकलो का कमी आहे का? काय रे, ते शेकणं वेगळं, हे शेकणं नाही नाही, मी वेगळं. जातो बाबा आता. आता जा. अरे पण नाश्ता अरे वगैरे नको नको, नंतर येईन, जेवण करून जाईन, पुरणाची पोळी खाऊन जाईन. आता नको. माझे साहेब बोलतात, मी काय म्हणतो, तुझ्याकडे 200-300 रुपये असतील तर देऊन दे मला. मला पट्टी करीन म्हणतो. 300 रुपये. हो, हे माझी जरा कडकीत आहे. उसने म्हणून नको देऊ, दान म्हणून दे. कशाला उगीच तुम्ही पैसे खर्च करता. चला मी पाणी गरम करते, भाऊजीला आपण छान शेकून देऊ. बापरे, त्याला काटकसर म्हणावा की कंजूस पण. समजदार आहे. 200 रुपये आहे, खिशात ठेवून दे. एक तर सडा कडकीत आहे रे बाबा. एक तर आता आम्ही भाड्याच्या घरात राहतो. कुठे राहतो? आता पगार झाला आणि अरे राहतो कुठं? भाड्याच्या घरी राहतो. चांगली जागा भेटली नाही. अरे एवढी कोचिरवाणी पोरं भाड्याच्या घरात राहता. काय करणार? कोण आहे तो? भाड्या नाव सांग त्याचा. या भाड्याचं नाव सांग. उगाच नाही वाढवलं. अक्कले वाढव थोडी. केसच वाढवतोस नुसता. अरे भाड्याच्या घरी म्हणजे किरायाच्या घर राहतो बाबा. आपल्याला आता खायची वेळ होती. मी पटकन मध्ये दे. म्हणून मार खातोस लेख. नाजूक जागा आहे. ब्रुसली सारखं केस घालून राहील. चल आता सोडून देतो. आजोबांना का सांगू? आम्ही बऱ्याच कोण आणखी? अजिबात काळजी करू नका. त्यांची काळजी घे. हो, मी आहे ना, तू अजिबात चिंता करायची नाही. अरे यार तुला लागलं. मला बोलायचं आहे. मी येतो, जा, तू थांब. राणे चल चल तुम्ही अरे सोडून नको रे बाबा, जातो मी एकटा. एकला चरत आहे सगळं ना आपला. बरोबर जाशील हा? आणि पैसे व्यवस्थित घेऊन जाशील. आई बाबाकडे देशील व्यवस्थित हा? आणि बाबा कुणाचे खाजवू नको. नाही खाजवत. येतो. राम राम. राम राम. वहिनी. किती लागल्यावर त्या तरी बिचाऱ्या. गंमत करतो. अरे, पटकन फ्रेश हो, फ्रेश. हो. विजयराव कोण आहे बे? कोण आहे बे साल्या? कोण आहे बे? पागल झाला का बे तू? नोडतर बाप. परी परी काय हो? परी नाही हो, बा. हो, काय झालं तुम्हाला? अशी खाली का पडले तुम्ही? हो, काय झालं बोला? हो, खूप आग होता माझ्या चेहरा. काय? माहित आहे कुणीतरी तेजाब टाकला माझ्या चेहऱ्यावर. आग होता जळला. तुम्ही काळजी करू नका. मला ओळखलं नाही. अरे भडव्या, तुझा बाप पाहिजे का? हा भाऊ काय?
ए परी, तुला सांगितलं होतं अगं माझं जीवापाड प्रेम आहे म्हणून तुझ्यावर, पण नाही ऐकलंस आणि ते भिक्काड्या बरोबर पडून गेलीस काय? खूप घमंड होता तुला तुझ्या त्या भिक्काड्या विद्यावर आणि त्याच्या सुंदर चेहऱ्यावर. आता बैस त्याला पुरवाड बघितलं विक्रम देशमुख उर्फ माय डिअर जिजू, तुला विसरून कसं चालेल? चला तुझ्याशी तुझ्या बहिणीविषयी लग्नाची भाषा काय केली, चला माझ्या कणपटात मारून माझी लायकी काढून माझा अपमान केला काय? अरे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी तू माझा अपमान करता. बघ आता तुझ्या बहिणीच्या संसाराची कशी वार्ता हातात होते. चला हे प्रेम राजूत पुढचं कोणी ओळखलं नाही. अरे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं प्रेम असतं आणि सर्व त्याचं गेम असतं. चला आता एकच गेम, त्याचं नाव आहे प्रेम. प्रिय बहीण परी, तू माझं नाही का त्या विजयाबरोबर पळून जाऊन लग्न केलं. करण्यासाठी मीच विजयाच्या चेहऱ्यावर तेजाब टाकला आणि आता तुझं विजयाला सोडून प्रेमशी लग्न केलं नाही तर विजयाचा मुद्दा पाडल्याशिवाय सोडणार नाही. भाऊ विक्रम देशमुख. सारा गेम खेळायचा तो असा, एका दगडात दोन पक्षांची शिकार. आता तुमचा बोट तुमच्याच डोळ्यात. असाच खेळतो मी गेम आणि म्हणूनच माझं नाव आहे प्रेम. ताराचंद, तू इकडे कसा आला? नाही लागून यावं लागलं मला. तू चल माझ्या बरोबर त्या विनायक महाराजांच्या घरी. कशाला? तिथे गेल्यानंतर सगळं काय माहित होतं. अरे पण इथं सांगितलंस तर काय बिघडणार आहे का? तुला कसं सांगू रवी भाऊ, अरे तो नालायक विनायक महाजन मधुताला खूप मारतो रे. खूप छळ करतो त्याचा. खूप हाल होतात बिचारीचे. माझ्याच्याने नाही पावले जात रवी भाऊ. अरे चल कमीत कमी तू तरी समजून अरे पण मी येऊन काय करणार आहे ताराचंद? अरे तुझी ऐकेल ना तो. ताराचंद, हे तर असं होणारच होतं असं. अरे महाजन साहेब तिथं छळ करीत नाही तर ते नालायक कार्टी आपल्या करणीची शिक्षा भोगत आहे. अबे मग भोगू दे ना तिला तिचे भोग. तू कशाला एवढा मोठा टेन्शन घेतोस बे? तू भाऊ आहेस की कोण आहेस हेच कळत नाही मला. नालायक माणूस आहे.
अरे ताराचंद, तुम्हाला हेच सांगायला आलास की महाजन साहेबांनी तुला पैशासाठी पाठवलं रे? हा, अरे काळजी करू नको, मला सांग तू आपल्या मालकाला आज रवीजवळ भरपूर पैसे आहेत ताराचे, भरपूर पैसे. हा, आता पैसे परत करण्याची काय गरज आहे रे भाऊ? त्या बदल्यात तर तू आपली बहीण त्या महाजनला दिलीस काय? विकलीस म्हणायला हरकत नाही. ए ताऱ्या, सगळ्यात तोंड सांभाळून बोल बे. आम्हाला तोंडच नाही भाऊ, आम्ही सांभाळू. चला यार ताराचंद, तू काय बोलतोस? काही कळत नाही मला, काही कळत नाही. तू एक काम कर ताराचंद, ए ताराचंद, तू एक काम कर, ही दारू घे, थोडा चकना खा, म्हणजे ही दारू घेतल्या तुला माझ्यासोबत व्यवस्थित बोलता येईल. घे, बरोबर बोलता येईल. अरे घे, अरे काय होत नाही. अरे कसं काय मी पिऊ शकतो दारू? कसं काय पिऊ शकतो? अरे कारण मी माणूस आहे. मी काय जनावर आहे का बे? छे छे, तुला मी कसं म्हणू शकतो जनावर? हो तर राक्षस म्हणे. बे साल्या ताऱ्या, तुझी एवढी हिंमत का बे? हा, अबे साल्या, तू माझ्याच घरी मला वाटेल ते बोलशील. निघ इथून, अबे निघ इथून, अबे निघ ना बे. काय नाराज आहे? कुणाला हवं सांग, तुझ्यासारख्या माणसाजवळ थांबण्याच्या तुझ्याशी बोलण्याच्या. मी वाटेल ते बोलू म्हणून एवढं वाईट वाटलं. पण तुझ्या कारणामुळे तो विनायक माझ्या तुझ्या बहिणीवर वाटते ते अन्याय करतो, अत्याचार करतो, याचं मात्र तुला वाईट वाटत नाही. कसं वाटणार म्हणा, कसं वाटणार? कारण तुला पैसे पाहिजे होते, तुझे शौक पूर्ण करायचे होते, आणि म्हणून तुझ्या बहिणीला तर नरकामध्ये ढकलला तू. अबे माझा प्रश्न, नरकात ढकलला तर मी कोणा खड्ड्यात नेऊन टाकू. तू कोण बे मला शहाणपणा सांगणार? हा, कोण बे तू? कोण तुम्हाला शहाणपणा सांगणार? कोण तू? हा, कोणा बे तू? मला माफ कर. हा, खरं आहे रे तुझं, एकदम खरं. अरे तुला शहाणपण सांगायला मला काही एक अधिकार नाही, पण मधुताईच्या होत असलेला छळ माझ्यातून नाही पावला. अरे तू नालायक विनायक माझ्या परस्परांचे संबंध ठेवतो, त्यांच्यावर पैसे उधळतो, त्यांना घरी आणतो, आणि मधुताईवरती तिच्यावरती नको तो विषय घेऊन तिला मारहाण करतोय, खूप मारहाण करतो. रवी भाऊ, मी तुझ्यासोबत हात जोडतो, विनंती करतो, एकदम मधुताईला भेट. त्या महाजनला समजाव, अरे काहीतरी कर की जेणेकरून तो तिच्या छळ करणार नाही. तू असं कर, तू माझ्याबरोबर. मला कुठे यायचं नाही आणि कुणाशी देणं घेणं पण नाही. अबे मरू गेला नाही ते. असं बोलू नको रवी भाऊ, अरे ती तुझी बहीण आहे. कोण भाऊन बे, कोण बहीण, कोण भाऊ बे येते? कुणी नाकल्या जगात, कुणी आता नाही या जगात. अबे खड्ड्यात जाऊ देत त्यांना, साल्या ती का खड्ड्यात? हा, बरोबर आहे भाऊ. ह्या दारूच्या नशेत स्वतःची माणुसकी हरून बसलेल्या माणसाला कुठले आले माय बा आणि कुठले आले भाऊ बहीण. पण हीच दारू जेव्हा तुझी नशा उतरवेल ना, तेव्हा तूही खड्ड्यात उतरशील, लक्षात ठेव. तू मला शहाणपणा शिकवतोस का रे? अबे या रवीला कुणाच्या शहाणपणाची गरज नाही, कुणाच्या शहाणपणाची गरज नाही रवीला. अबे या रवीला गरज आहे फक्त या देशीची. हा, सगळ्या तू मला शहाणपणा शिकवतोस का बे? शाळेने ती नशा उतरवून टाकली. हा, दारू का फुकट भेटते का बे ताऱ्या? हा बे ताऱ्या, अबे दारू का फुकट भेटते का बे? हा, अबे फुकट भेटते का दारू? अबे साले 100 रुपयाचा पोहा घ्यावा लागते. हा, साल्या गावात गर्रा फिरची तरी भेटत नाही. हा, साले तू मला शहाणपणा शिकवतोस का बे ताऱ्या? हा, या रवीला. हा, अबे रवी साले स्वतःच्या मनाचा शान आहे, स्वतःच्या मनाचा. हा, रामखोर बेटा. अबे साला मायबापाची ऐकत नाही, तुझी ऐकतो का बे ताऱ्या? हा, तुझी ऐकतो का बेबी? रामखोर बेटा, नालायक. साला मला शहाणपणा शिकवते, एवढ्या मोठ्या माणसाला साला मच्छर छाप. हा, नालायक बेटा. साला मला शहाणपणा शिकवते.
पोळी खायला पाणी आणते. ठेवा हे. त्याच्यात त्या पोळ्या आणि म्हटलं ते अहो घरातला गुंड कुठे गेला? कुठं जाणार आहे? घरातला गुंड दिसत नाहीये. मी पाणी भरून मगाशी इथेच आणून ठेवलं होतं ना. तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला दवाखान्यात जायचं तर इथेच ठेवलं होतं. इथं तर आतमध्ये कुठं जाणार गुंड? अरे भांडे विकले. रवी, ए रवी, आतमधला गुंड कुठे गेला? मला का माहित आहे मी का पाणी भरायला जातो काय? तुला माहित नाही तर मग कुणाला माहित राहणार आहे? आम्ही दवाखान्यात गेलो तेव्हा गुंड तिथंच होता आणि आता तिथं नाहीये. घरी तूच होता ना? सांग मला लवकर गुंड कुठे आहे ते. लवकर सांग. मला का माहित आहे नेले कोणी? असं कसं कुणी नाही? तूच नेलाय. तुझ्याशिवाय कुणी नेऊ शकत नाही ते गुंड. लवकर सांग मला गुंड कुठे आहे ते? हे बघ आहे तू विनाकारणच्या 3 पैशाच्या गुंडासाठी माझं डोकं खराब करू नको. तो 3 पैशाचा असो नाही तर 2 पैशाचा असो, आधी मला सांग गुंड कुठे आहे ते. अरे सांगितलं रे तुला 3 पैशाच्या गुंडासाठी माझं डोकं भडकवू नको म्हणलं. काय करशील? काय करशील? आणि आपले शौक पुरवायला आधी दुसऱ्यांकडून पैसे उसने उधार मागायचा आणि आता घरातली भांडी कुंडी विकायला लागलाय तू. सांग कुठे विकला गुंडा? सांग कुठे विकला गुंडा? कशाला विकला? तुझ्या डोक्यावर ओझ होतं त्याचं. ओझ होतं का त्या गुंडाचं तुझ्या डोक्यावर? फुटला होता म्हणून विकला. फुटला होता म्हणून विकला? दारू प्यायला पैसे नव्हते म्हणून विकला? आज घरातला गुंड विकला. अरे उद्या आम्हालाही विकायला तू मागे पुढे पाहणार नाही. मला तिथं यायचं नाही. तोंड काळा कर आपलं, नाहीतर कुठेतरी जाऊन जीव दे. हरामखोरा, नाहीतर वीस तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. असं कसं जाणार मी या घरातून? अरे मी सुद्धा या घराच्या आता हिशाचा मला काय मी मालक. अरे जायचं असेल तर तुम्ही जा या घरातून. खेळायला तुमचा इथं ओझच होत आहे ना. तू माझा गळा वाढतेस. तू माझा गळा वाढतेस. या जान जवान पोराच्या अंगावर तू हात टाकतेस. थांब थांब. तू माझा गळा वाढतेस ना. तुला तर मी आता खबरदार आमच्या अंगाला हात लावलास तर तू सांग आम्ही काय करणार आहे तुझा? काय करणार आम्ही तुझा? जो माणूस माणसात नसून हैवान झाला असेल त्याचा आम्ही तरी काय आहे मी हैवान. मग कशाला ते हैवाना जाऊन चल निघायतून एवढे मोठ्या पोराच्या हात टाकते. चांगलं पांग फेडलं रे तू. चांगलं पांग फेडलंस तू आपल्या माय बापाचं आणि आमच्या कष्टाचं. ठीक आहे पोरा, तुझी इच्छाच आहे ना की आम्ही इथून निघून जावा. नाही राहणार रे आम्ही इथं. नाही राहणार कारण आमचा ओझ होतो ना रे या घरात. अरे मग कशाला आम्हामुळे तुला त्रास नाही पोरा. तुला त्रास, तुला तरी सुखानं झोप येईल रे. तुमचा त्रासच आहे मला. तुमचा त्रासच आहे मला. चल निघायतून. अरे निघायतून. तुम्ही असे सहजासहजी इथून जाणार नाही. तुमचे कपडे लत्ते फेकफाक केल्याशिवाय तुम्ही इथून जाणार नाही. कुठे याचे कपडे ते फेकफाक केल्याशिवाय माय कसं पाहते मीठ मांजरावाने.
निघून जाऊ कुठेतरी. पण शारदा कुठे जाणार ग आपण? कोण आहे ग आपलं या जगात? कुठेही जाऊ आपण, कुठेही. त्या आभाळाच्या छताखाली तो देव आहे ना, देव, तोच आमचा मायबाप आहे हो. तोच आमचा मायबाप आहे. तोच आमचं रक्षण करेल हो. पण आता या घरात एक क्षण देखील थांबायचं नाही थांबायचं. हा हैवान झालाय, हैवान. कोणत्या दिवशी काय करेल याचा नेम नाही हो. तो आपल्यालाही मारायला आता मागे पुढे पाहणार नाही. म्हणून म्हणते तुम्हाला, चला आता आपण या घरातून निघून जाऊ आणि याला सुखाची झोप घेऊया. नाहीच राहायचं आता मला या घरात. मी आता नाही राहू शकत. तुम्ही, मी सांगते, निघून जाऊ आता. तुम्ही किती म्हणता तुम्ही. शारदा माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागतो ना. खूप त्रास सहन करावा लागतो ना तुला. काय बोलताय तुम्ही? यात कसला आलाय हो त्रास? कसला त्रास मला सांगा. हीच पाळी जर माझ्यावर आली असती तर तुम्ही मला टाकून दिलं असतं का? बोला ना, मला टाकून आपल्या जवळ बोलावून हे घ्या तुमचं गाठोडं आणि निघाय तू. चल लवकर निघा. ठीक आहे पोरा, दाखव आम्ही. चल चल शारदा, चल चलायचं आपल्याला. नाही थांबायचं आता. चल आता, चल आता आपला इथला दाना पाणी मुलं मोठी झाली. त्यांना आता बापाची गरज मिळाली. स्वतंत्र राहायचा, जाऊन कष्ट बोलायचं. आपल्याला आता दुसरं विराट पाहायचं. ठीक आहे थोडा जातो. लोक असे म्हणतात की जो माय बापाची सेवा करत नाही तो कधीच सुखी राहत नाही. पण आम्ही तुला श्राप देणार नाही. पण श्राप देणार नाही. आमचं काय रे, दिवसाचे पाऊले आज उद्या नाही. पण समोरचं संपूर्ण आयुष्य मात्र तुम्हाला जगायचं आहे बरं का. आम्ही तर आयुष्यभर दुःख सहन करत राहिलो मला. पण आम्हाला त्याचं दुःख नाही. दुःख नाही आम्हाला त्याचं दुःख नाही. तुम्ही मात्र सुखी राहा का पोरं.
कंठ दाटेला